नमस्ते. आपल्या किचनमध्ये जो गॅस आपण रोज वापरतो तो येतो कुठून? कधी केलाय का हा विचार? नाही ना? चला तर मग आज आपण हाच प्रवास उलगडून पाहूया. अगदी जमिनीच्या पोटातून कच्च्या तेलापासून थेट आपल्या स्वयंपाकघरापर्यंत. म्हणजे बघा, आपण रोज किती सहजपणे गॅस पेटवतो, नाही का? पण तो गॅस बनतो कसा आणि जमिनीच्या इतक्या आतून तो आपल्या घरापर्यंत पोहोचतो तरी कसा? हेच प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं आपण आज शोधणार आहोत. बरं, तर या सगळ्या प्रवासाची सुरुवात होते एकाच गोष्टीपासून, आणि तो आहे कच्च्या तेलाचा स्रोत. सगळं काही इथूनच सुरू होतं. तर हे कच्चे तेल म्हणजे नेमकं काय असतं? सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर हे एक नैसर्गिक इंधन आहे जे जमिनीच्या किंवा समुद्राच्या खूप खूप खोलवर सापडतं. लाखो वर्षांपासून सुरू असलेल्या प्रक्रियेतून हा पदार्थ तयार होतो. आणि हो, हाच आपल्या LPG गॅसचा मूळ स्रोत आहे. आणि हे तेल सापडतं कुठे? तर जमिनीखाली किंवा अगदी समुद्राच्या तळाशी असलेल्या तेलविहिरींमध्ये. जरा विचार करा, प्रचंड मोठ्या ड्रिलिंग मशीन्स वापरून ते बाहेर काढलं जातं. आणि मग मग मोठ्या मोठ्या टँकर्समधनं किंवा पाईपलाईनमधनं थेट रिफायनरीकडे पाठवलं जातं. ठीक आहे, मग तेल तर काढलं. आता पुढे काय? आता त्याचा प्रवास सुरू होतो रिफायनरीकडे. आणि हा टप्पा खूप खूप महत्वाचा आहे, कारण याच ठिकाणी त्या काळ्या चिकट तेलाचं रूपांतर होतं आपल्या वापरण्यायोग्य इंधनात. पण मग या रिफायनरीमध्ये नेमकं काय होतं? कल्पना करा की या कच्च्या तेलाला खूप जास्त तापमानावर गरम केलं जातं. आणि या उष्णतेमुळे काय होतं माहितीये? त्यातले जे वेगवेगळे घटक आहेत ना, ते अगदी जादू झाल्यासारखे वेगळे व्हायला लागतात. विज्ञानाच्या भाषेत या प्रक्रियेला म्हणतात फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. आणि यातली गंमत अशी आहे की प्रत्येक घटकाचा बॉइलिंग पॉइंट, म्हणजे तो उकळायचा जो पॉइंट असतो, तो वेगळा असतो. आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन त्यांना इतक्या हुशारीने वेगळं केलं जातं. कमाल आहे ना? आणि हे खरंच अविश्वसनीय वाटतं. म्हणजे बघा, एकाच प्रकारच्या कच्च्या तेलापासून आपल्याला पेट्रोल मिळतं, डिझेल मिळतं, केरोसिन मिळतं आणि अर्थातच आपला LPG गॅस. हे सगळं एकाच गोष्टीतून मिळतं. चला तर मग आता जरा आपल्या मेन टॉपिकवर येऊया, LPGवर. आपल्या सिलेंडरमध्ये जो गॅस असतो तो नक्की काय आहे आणि तो कसा असतो हे समजून घेऊ. तर LPG म्हणजे काय? याचा फुल फॉर्म आहे लिक्वेफाईड पेट्रोलियम गॅस. आता नावावरूनच थोडा अंदाज येतो की हा एक द्रवरूप वायू आहे. पण इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की हा प्रत्यक्षात दोन वेगवेगळ्या वायूंचं मिश्रण आहे. आणि हे दोन वायू कुठले? तर ते आहेत प्रोपेन आणि ब्युटेन. बस याच दोघांना एकत्र करून आपला स्वयंपाकाचा गॅस म्हणजेच LPG बनवला जातो. पण एक मिनिट, याला लिक्विफाईड म्हणजे द्रवरूप का म्हणतात? कारण आहे, सिलेंडरमध्ये भरताना ना या वायूवर प्रचंड दाब टाकला जातो आणि याच दाबामुळे त्यांचं रूपांतर द्रवात होतं. फायदा काय? तर कमी जागेत खूप जास्त गॅस साठवता येतो. आहे की नाही एकदम भारी आयडिया? ओके, तर गॅस तयार झाला, पण तो आपल्या घरातल्या त्या लाल सिलेंडरमध्ये येतो कसा? चला आता आपण सिलेंडर भरण्याची प्रक्रिया बघूया. रिफायनरीतून जो LPG तयार होतो तो आधी मोठमोठ्या टाक्यांमध्ये साठवला जातो. आणि मग तिथून त्याचा पुढचा प्रवास सुरू होतो एका खास ठिकाणी, ज्याला म्हणतात LPG बॉटलिंग प्लांट. आता या बॉटलिंग प्लांटमध्ये काय होतं? तर इथे प्रत्येक सिलेंडरची एकदम काटेकोरपणे तपासणी होते. सगळ्यात आधी रिकाम्या सिलेंडरची सेफ्टी चेक होते. मग मशीनने त्यात अगदी अचूक वजनाचा गॅस भरला जातो. पुन्हा एकदा वजन आणि सेफ्टी तपासली जाते आणि सगळं ओके असलं की मगच सिलेंडरला सील करून पुढे पाठवलं जातं. बरं, आता येतोय या प्रवासाचा शेवटचा टप्पा. आणि आपल्यासाठी तर हाच सगळ्यात महत्त्वाचा आहे, नाही का? तो म्हणजे सिलेंडरचा बॉटलिंग प्लांटपासून थेट आपल्या किचनपर्यंतचा प्रवास. तर बॉटलिंग प्लांटमधून हे तयार झालेले हजारो सिलेंडर्स ट्रकमध्ये लोड केले जातात. हे ट्रक मग ते सिलेंडर्स घेऊन आपल्या जवळच्या गॅस एजन्सीपर्यंत पोहोचतात आणि तिथे ते वितरणासाठी तयार ठेवले जातात. आणि मग फायनली त्या गॅस एजन्सीमधून डिलिव्हरी पर्सन तो सिलेंडर उचलतो आणि थेट आपल्या दारापर्यंत आणून देतो. आणि इथे हा इतका मोठा प्रवास पूर्ण होतो. तर पाहिलं, जमिनीच्या इतक्या खोल असलेल्या कच्च्या तेलापासून सुरू झालेला हा प्रवास कितीतरी प्रक्रिया पार करून शेवटी आपल्या स्वयंपाकघरात येऊन संपतो. म्हणूनच पुढच्या वेळेस जेव्हा आपण गॅसचं बटन फिरवाल ना, तेव्हा एक क्षणभर आठवा की ती फक्त एक निळी ज्योत नाहीये, तर त्यामागे एक खूप मोठा प्रवास दडलेला आहे. एक असा प्रवास जो जमिनीच्या पोटातून सुरू झाला आणि रिफायनरीज, प्लांट्समधून होत होत आपल्या स्टोव्हपर्यंत पोहोचला आहे.